याच्यामध्ये बियाणे आणि खतं जे आहेत याच्या बाबतीत आपले जे काही विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर जी पथकं नेमलेली आहेत भरारी, त्या पथकांच्या मार्फत आपण ही सध्या कार्यवाही करतोय. आणि याच्यामध्ये विशेषतः एस-टी-बी-टी जे बियाणं आहे की ज्याच्यासाठी अजून आपल्या देशामध्ये याला मान्यता मिळालेली नाही आहे. तर हे जे एस-टी-बी-टी जे आहे तर हे चोर मार्गाने जे आहे काही लोक जे प्रलोभन दाखवून ते शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे करत असताना शेतकरी देखील त्या प्रलोभनाला बळी पडत आहे. आणि मग ह्याच्यावरच आम्ही थोडीशी नजर ठेवून आहोत. आणि आतापर्यंत एस-टी-बी-टीच्या बाबतीमध्ये आपल्याकडं जवळपास 9 कार्यवाह्या झालेल्या आहेत. आणि या 9 कार्यवाह्याच्या माध्यमातून जवळपास आपण 14,000 पाकिटं जी आहेत ती जप्त केली आहेत. आणि त्याचं मूल्य जे आहे ते 1,60,00,000 जवळपास एवढं आहे. खताच्या बाबतीत देखील आपण 5 केसेस केलेले आहेत. त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल यूज होत असल्याचं देखील 2 ठिकाणी आढळून आलेले आहे. त्या ठिकाणी आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. विशेषतः याच्यामध्ये जर सांगायचं गेलं तर जो आपला युरिया आहे, जो अनुदानावर आपण शेतकऱ्यांना देतो, तो साधारणतः 6 ते ₹6.5 किलो पडतो. आणि जो इंडस्ट्रीमध्ये जो वापरला जातो तो टेक्निकल ग्रेडचा युरिया असतो, तो साधारणतः ₹40 ते ₹50 किलो या ह्याने होतो. आणि त्याच्यामुळं असा वापर होण्याची शक्यता असते. ते लक्षात घेऊन देखील ज्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये युरियाचा वापर असतो त्या ठिकाणी आपण देखील तपासण्या केलेल्या आहेत. आणि असं जर कुठं आढळलं तर त्या ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे. जसं एस-टी-बी-टीच्या बाबतीत आहे तर नागपूरमध्ये 2-3 मोठ्या कारवाई झालेल्या आहेत. खताच्या बाबतीमध्ये आहे केळझरला झालेली आहे, कळमेश्वरला झालेली आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या जे काही विभाग आहे नागपूर विभाग त्या ठिकाणी झालेल्या आहेत. वरोऱ्याला सुद्धा एक कारवाई झालेली आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणी ह्या कारवाई झालेल्या आहेत. याच्यामध्ये आमचं एवढंच आव्हान आहे की हे ज्यावेळेस जे काही चोर मार्गानं बियाणं येते त्याची कुठली पावती वगैरे दिल्या जात नाही. आणि ही पावती न दिली म्हणजे शेतकऱ्याला कुठलाही रेकॉर्ड नसल्यामुळं भविष्यात जर काही नुकसान झालं तर त्याला कुठेही त्याचा क्लेम दाखल करता येत नाही. तर आमची एकच शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपले जे काही नोंदणीकृत सेवा केंद्र आहेत, विक्री केंद्र आहेत, तर त्याच्या माध्यमातून ह्या ज्या निविष्ट आहेत, मग ते खत असो, बियाणं असो की कीटकनाशक असो, तर ती घ्यावी. कुठंतरी स्वस्त मिळते म्हणून घेऊ नये, कारण त्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते. खतामध्ये आता सध्या तरी आपल्याकडं चांगली अवेलेबिलिटी आहे. जे काही आपलं वार्षिक आवंटन आहे त्याच्या 62% आपल्याकडं खतांची जी ती अवेलेबिलिटी आहे. आणि अजून प्लेसमेंट चालू आहे. मधल्या काळात थोडंसं डिस्टर्ब झालं होतं, परंतु अजून आता हे प्लेसमेंट चालू आहे. आणि आज घडीला तरी कुठल्याही मार्केटमध्ये हे नाही की अमुक एक खत नाही आहे म्हणून असा प्रकार नाही. याच्यासाठी शासनानं सुद्धा बफर स्टॉक निर्माण केलेला आहे युरियाचा, आपल्या इथं निर्माण केलेला आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी बफर स्टॉक युरिया आणि DAPचा केलेला आहे, जेणेकरून काही थोडी अशी सिच्युएशन पॅनिक जर क्रिएट झाली तर तो आपल्याला रिलीज करता येईल.